हॅलो फ्रेंड, नमस्ते. माझ्या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज मी या ठिकाणी खूप सुंदर असे स्लीव्स डिझाईन करून दाखवणार आहे, जे की खूप वर्षापासून खूप काळापासून आपल्याकडे चालत आलेली आहे. जसं की आपण या ठिकाणी गोपीबाया म्हणतो, फुगाबाई म्हणतो, असे अनेक प्रकारचे नावं ठेवून आपण या ठिकाणी म्हणतो. तर ही गोपीबाया आपण कोणत्याही ब्लाऊजवरती वापरू शकतात. खूप छान दिसते. जसं की घागरा, साडी, ब्लाऊज असे कोणतेही तुम्ही या ठिकाणी ब्लाऊज वापरू शकतात किंवा ड्रेसला सुद्धा करू शकतात. तर ह्या ठिकाणी पहा मी कशा पद्धतीने या ठिकाणी गोपीबायासाठी कापड घेतले. जसा की पूर्ण ब्लाऊजचा जो लेंथ असतो तेवढी लेंथ आपण या ठिकाणी घेणार आहोत. त्या लेंथमध्ये पूर्ण आपण गोपीबाई करून टाकणार आहोत. तर अशा पद्धतीने पूर्ण ब्लाऊजच्या लेंथमध्ये आपण या ठिकाणी कापड ठेवून घेतलेला आहे, जेणेकरून खालच्या भागाला असा फोल्ड करून घेतला. आता या ठिकाणी 9 इंचामध्ये आपण स्लीव्स करणार आहोत आणि उरलेल्या जॉईंट भागामध्ये आपण स्लीव्सची म्हणजे गोपी फिल करणार आहोत. त्या ठिकाणी तो उरलेला एक्स्ट्रा भाग आपण या ठिकाणी ठेवून घेतलेला आहे. या ठिकाणी मी सर्वसाधारण लेंथ ठेवून घेतले आहे, जसे की आपण नॉर्मल स्लीव्समध्ये ठेवतो त्याच्यापेक्षा 1 इंच एक्स्ट्रा ठेवून घ्यायचा आपण, कारण की गोपी केल्यानंतर तो फुगारू होतो आणि वर ब्लाऊजचे स्लीव्स हे वरच्या साईडला गेलेले असतात, त्यामुळे आपण या ठिकाणी 1 इंच वाढवून ठेवणार आहोत. तर अशा पद्धतीने या ठिकाणी ही स्लीव्सचे माप घेतलेली आहे. प्लेट्स पाडण्यासाठी मी साधारण 7 इंच एक्स्ट्रा कापड घेतलेला आहे. 7 आणि 7 14 होते. तर हे पहा सेंटरवरती मी ही मार्किंग करून घेतलेली आहे. ह्या मार्किंगच्या अलीकडला भाग आपण प्लेट्स पाडून घेणार आहोत आणि खालच्या साईडला नॉर्मल स्लीव्हचा आकार देऊन घेतलेला आहे, जसं की आपण प्रत्येक स्लीव्हला वापरलेला असतो. तर हे पहा अशा पद्धतीने दोन्ही साईडला मी मार्किंग करून घेतलेली आहे. तर हे पहा आता मी स्लीव्ज ओपन करून दाखवत आहे. तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता ही स्लीव्ह खूप लांब झालेली आहे. आता आपण या ठिकाणी प्लेट्स पाडून घेत आहोत. तर हे पहा, तर प्लेट्स बारीक बारीक पाडून घ्यायचे आणि खूप जास्त आपण या ठिकाणी प्लेट्स पाडून घेत आहोत. तर हे पहा एक समान आकारामध्ये जवळपास अर्धा इंचचे मी या ठिकाणी प्लेट्स पाडून घेत आहे. तुम्हाला वाटल्यास तुम्ही त्या ठिकाणी मोठ्या आकारामध्ये सुद्धा ठेवू शकतात. तर हे पहा अशा पद्धतीने या ठिकाणी मी प्लेट्स पाडून घेत आहे. तर मी या ठिकाणी कसे प्लेट्स पाडत आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात. तर असे प्लेट आपण मार्किंग केलेल्या भागापर्यंत करून घेणार आहोत. तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात मी प्लेट्स पूर्ण पाडून घेतलेली आहे मार्किंग केलेपर्यंत. तर हे प्लेट्स खूप छान दिसत आहे, तुम्ही सुद्धा या ठिकाणी पाहू शकतात. तर आता खालच्या साईडला सुद्धा आपण असेच प्लेट्स पाडून घेतात. वरच्या साईडला ज्यासारखे पाडले होते तसेच मी या ठिकाणी प्लेट्स पाडून घेत आहेत. उलट्या दिशेने पाडत नाही, तर ज्या दिशेने आपण पाडलेले होते त्याच दिशेने मी पाडत आहेत. तर तुम्ही या ठिकाणी त्याच पद्धतीने पाडू शकतात. जर उलट्या दिशेने पाडला तर त्या ठिकाणी फुगार जास्ती होतो, म्हणून मी प्लेन प्लेट्स पाडून घेत आहे. तर तुम्ही दोन्ही ट्रिक्स वापरू शकतात. तर हे पहा अशा पद्धतीने खालच्या साईडला सुद्धा मी प्लेट्स पाडून घेत आहेत बारीक बारीक. तुम्ही हे ब्लाऊज डिझाईन टिपटॉपच्या ब्लाऊजला सुद्धा करू शकतात किंवा डिझाईन ब्लाऊजला सुद्धा करू शकतात. म्हणजेच डेली यूजच्या ब्लाऊजला सुद्धा ही डिझाईन खूप छान दिसते. तर हे पहा अशा पद्धतीने आपली ही गोपीबाया तयार झालेली आहे. तर ह्या ठिकाणी आपल्या गुड्या पडून झालेल्या आहेत. थोडंसं एक्स्ट्रा वाटलं असेल तर तुम्ही त्या ठिकाणी आणखीन 2-3 प्लेट्स पाडू शकतात, काही हरकत नाही. तर मी आणखीन एक प्लेट्स पाडून घेत आहे, तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. तर हे पहा अशा पद्धतीने आणखीन एक प्लेट्स मी या ठिकाणी वाढवून घेतलेली आहे. तर खालच्या साईडला वाढल्यामुळे वरच्या साईडला सुद्धा वाढवून घेतलेली आहे, तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात. आपली ही गोपीबाया तयार झालेली आहे. तर तयार झाले म्हणजे पूर्ण तयार झालेली नाही, तर आपले प्लेट्स पाडून तयार झालेली आहे.
तर आता या ठिकाणी थोडंसं कापड आपण ॲडजस्टमेंट करून घेणार आहोत आणि व्यवस्थित पाहून घेणार आहोत. थोडंसं खालीवरी वाटत असेल तर तुम्ही त्या ठिकाणी सरळ करू शकतात किंवा स्टिचिंग करून आणखीन एखादी वेळेस प्लेट पाडू शकतात किंवा कम करू शकतात. असे तुम्ही छोटे छोटे स्टेप फॉलो करा. कोणत्याही यूट्यूब चॅनलवर तुम्हाला अशी सर्व माहिती सांगत नाही, तरीसुद्धा मी या चॅनलवरती मी तुम्हाला सर्व माहिती सांगत आहे. जी माझी माहिती राहिली असेल चुकून तर तुम्ही त्या ठिकाणी तुम्हाला माहिती असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा, जेणेकरून दुसरे यूट्यूब व्हिडिओ बघतील त्यांनासुद्धा ही माहिती समजून जाईल. मी असंच नाही म्हणत की माझ्या चॅनलवरती माझेच व्हिडिओ खूप छान असतात, दुसऱ्या व्हिडिओवरती ही माहिती नसेल, पण तुम्ही नक्की व्हिडिओ पाहत राहा. तर ह्या ठिकाणी मी लगेच खालच्या साईडला पट्टीसुद्धा लावून घेत आहे. असं ह्या बोलण्यामध्ये आपण जे सांगणार होतो तेच राहून जातं महत्त्वाचं. तर ह्या ठिकाणी मी ही पट्टी लावून घेत आहे. तर पट्टी लावत असताना हे पहा मी थोडंसं फोल्ड करून घेतली आहे आणि खालच्या साईडला मुद्रून घेतलेली आहे. तर तुम्हाला वाटल्यास तुम्ही त्या ठिकाणी वरच्या साईडला सुद्धा ही पट्टी ठेवू शकतात, पण कलर कॉम्बिनेशन हा व्यवस्थित आला पाहिजे. पण मला हा प्लेन पाहिजे होता म्हणून मी पट्टी खालच्या साईडला फोल्ड केलेली आहे. तुम्हाला वाटल्यास तुम्ही वरच्या साईडला सुद्धा फोल्ड करू शकतात. तर ही पट्टी खालच्या साईडला फोल्ड करून त्या ठिकाणी एक शिलाई मारून घेत आहे. तर या ठिकाणी आपली पट्टी खालच्या साईडला फोल्ड झालेली आहे आणि त्यावरती आपण शिलाई मारून घेतलेली आहोत. तर नेक्स्ट स्टेप मी या ठिकाणी करणार आहे. ही स्लीव्ज तुम्ही अशीसुद्धा जॉईन करू शकतात, पण तुम्हाला थोडंसं डिझायनर स्लीव्ज करायचे असेल तर तुम्ही त्या ठिकाणी सुंदर अशी बारीक लेस लावू शकतात. तर मी या ठिकाणी बारीक अशी गोल्डन कलरची लेस लावत आहे. तुम्ही सुद्धा तुमच्या आवडीनुसार या ठिकाणी लेस लावू शकतात. तर हे पहा अशा पद्धतीने मी या ठिकाणी लेस लावून घेतलेली आहे. तर ह्या ठिकाणी तुम्ही माझी तयार केलेली गोपी विभागाची स्लीव्ज तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात. ही स्लीव्ज खूप छान तयार झालेली आहे. तुम्ही सुद्धा नक्की एकदा ट्राय करून पहा. तर मी या ठिकाणी सिंगल लेअरमध्ये लावलेली नाही तर डबल लेअरमध्ये या ठिकाणी स्लीव्जला लेस लावून घेत आहे. तर ही डबल लेअरमध्ये लेस खूप छान दिसत होती आणि तुम्ही सुद्धा पाहू शकतात आणि दिसत असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा. ही लेस डबल सुद्धा छान दिसत आहे म्हणून. तर हे पहा अशा पद्धतीने मी या ठिकाणी डबल लेस लावून घेतलेली आहे. ही स्लीव्ज खूप छान तयार झालेली आहे. तर ही डिझाईन कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगावं. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब माय चॅनल अंजली ऑल इन वन. तर ही डिझाईन नक्की ट्राय करून पहा. वाव, खूप छान दिसत आहे. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. बाय बाय. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया पुन्हा एकदा.